धुळे शहरातील चक्रबर्डी परिसरातील महाराजा अग्रसेन टाउनशिप येथे साकारण्यात आलेल्या स्वर्गीय विमलादेवी ओमप्रकाश अग्रवाल मल्टीस्पेशालिटी धर्मदाय रुग्णालयामुळे गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला। स्वर्गीय विमलादेवी अग्रवाल यांच्या जयंतीनिमित्त AB फाउंडेशन संचलित या अत्याधुनिक रुग्णालयाचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उत्साहात झाले। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम बधाणे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महापौर मायादेवी परदेशी, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, ओमप्रकाश अग्रवाल, विनोद मित्तल, भीमसिंग राजपूत, महादेव परदेशी त्यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की शहराच्या विकासासाठी बहुतेक सुविधांसोबतच आरोग्य सुविधा मजबूत कसणे आवश्यक आहे। स्वर्गीय विमलादेवी अग्रवाल यांच्या जयंतीनिमित्त या रुग्णालयाचे लोकार्पण होत असल्याचा विशेष आनंद आहे। या रुग्णालयासाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी सातत्याने पाठपुरावा केला। शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी मागणी केली होती। त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला। या निधीचा योग्य उपयोग होत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। त्यांना स्मरण करून आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हा लोकार्पणचा कार्यक्रम होतोय। हा खरं तर अग्रवाल परिवाराने आपल्या सगळ्यांना एक भावनात्मक, एक भावनिक आणि एक औचित्यपूर्ण योग आहे। कारण त्याला स्मरण करतोय ते आपल्यामध्ये नाहीये म्हणून आपण सर्वजण भावना विवश आहे, पण त्याच्या जन्मदिनपेक्षा वेगळा एक औचित्य होऊ शकलं नसतं, असं एक औचित्यपूर्ण हा योगायोग आहे। खरं तर कुठल्याही शहरामध्ये रस्ते, गटर, बागीचे, बिल्डिंग हे बनवणं क्रमप्राप्त आहे, महत्वाचं आहे, परंतु तेवढंच म्हणून विकास होत नाही। तर चांगली आरोग्य सेवा देखील उपलब्ध करणं एक विकासाचं मानांक आहे। आणि मला आनंद आहे की या धुळे शहरामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे विशेषतः मी उल्लेख करेल की सर्व श्रेय त्यांनी मला दिलं, पण आपल्या या आमदारांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि आमच्या या धुळे शहरामधले रुग्णालय आम्हाला व्यवस्थित करायचे। आता ते रुग्णालय कुठे, कोणते ध्येय न पाहता आपले आमदार जर सांगत असतील तर योग्यच सांगत असतील आणि DPDCच्या माध्यमातून आपण निधी देण्याचं काम आपण केलं। त्या DPDCचा असा सदुपयोग होईल हे खऱ्या अर्थाने जिल्ह्याकरांना मनापासून समाधान होतं आणि म्हणून मी आमदारांचं मनापासून अभिनंदन करेन की सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी या रुग्णालयाची व्यवस्था त्यांनी उभं केली।